हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर आता शुभ संध्याकाळी बरं का, आता 6 वाजून गेले ते. तर आज काय आम्ही उन्हामुळं चिखल काढला नव्हता. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगते ना, आता मी सांगते. लयच लाईटचा प्रॉब्लेम आहे, लय म्हणजे लय लाईटच नाही. तर त्याच्यामुळं कालच्या तर आपलं काय व्हिडिओ येणार. आपली युट्यूब फॅमिली वाट बघत असून गुरावली मग का नाही? गोरांनी नाव लेकरावनी. हा गुरं कशी आता एखाद्या गुरं संध्याकाळी वैरणीची वाट बघत तशी आपली वाट बघत असते. मग काय. तर तसंच चिकोल ठेवला होता. ही एक चिकोल आहे आणि ती दुसरा. त्यांना सवय लागून गेलेली आहे व्हिडिओची, वाट बघत असते नी. लाईटीनं घोटाळा केल्यामुळं सगळा राडा होऊन बसला. नाहीतर दिवसाबरोबर चिखल होतो, पण लय राडा झाला. पण राड्याला आम्ही काय घाबरत किती राडा. काय संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कसं बी होतंय. संध्याकाळी 12 आता लागले 6ला. तर ते आता अजून थोडा तर लागत नाही. हा? 10 वाजेपर्यंत झोप तर लागत नाही. हा, आज लाईट हाणायची, दोन्ही गारा काढायची, नेऊन झोपायचं. झोपायचं. उद्या काम नाही काय. उद्या सुट्टी असते. वारं सुटलं बा. तरी वारं बी घातलंय बघा पावसानं. लय अवघड आहे. तर आज लय दाजी खुश आहे गिफ्ट द्यायचंय तुला उद्या. बघा. मला सांगा ना ताई, पण काय आहे नेमकं गिफ्ट ती. काय या पावसानं तर एक पिल्लंय बघा. म्हणजे चाललं सीझन कसं तरी अजून महिनाभर तरी मध्येच आहे. किती आधी रुटीन चालली का असं हे होतंय. गाडीला मग गाडीला वांगा करावं लागतं. या वरी दाखवता येते ना आवाज. इकडलं वातावरण चालूच आहे म्हणा होता. लाईव्ह लाईट वातावरण आहे. ताई, कपडे बिपडे काढा. काढली मी. लय वारं सुटले बा. लय किती माझी तब्येत जास्त वाटते, जाणवते का? सांगते रे कमेंट मध्ये. त्या सीजन चालू होता आणि टायमिंगला एक जणांना आपल्या दादानं कुणीतरी नाव ठेवली होती का? नाव नाही ते चांगलं म्हणलं होतं. मालकांची जरा थोडी तब्येत कमी करायला हवं. आता आता झाली कमी. मित्रा तर काय जेवणच करत नाही बघा. नाहीतर मला 3 टाइम जेवायला लागायचं. पण आता डायरेक्ट 2 वाजताच आली सकाळची जेवण करायला. ते संध्याकाळी 9 वाजता. नाही हो ना. तर आता बघू चाललंय त्या माणसांचं काय. सकाळी काय ह्याच्यावर पाणी मारलं म्हणून त्याने सबुसात टाकलं होतं. काय दूध याला दूध गदून आता चांगला गरगरीत तायडा गरम केला. आणि एका ताईनं मला आज कमेंट केली की ताई तुझं पेमेंट आलं का नाही का अजून. तर माझे पेमेंट काय अजून आलेलं नाही. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की माझा काहीतरी घोटाळा झालाय पेमेंटचा. तर मी तुम्हाला तुमच्यापासून कधीच लपवून ठेवणार नाही. मी माझं पेमेंट दाखवणारच आहे. फक्त वाट बघा. पाईपलाईन किती फुटली? तर जायचंय आपल्याला आता. पाईपलाईन किती फुटली? दाखवीन मी कधीतरी. हां, पाईपलाईन नाही फुटली. चालू पाईप. नेमका काय प्रॉब्लेम होता काय नाही ते तुमच्यापासून काहीच म्हणजे काहीच लपवून ठेवणार नाही. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्यापासून तुम्हाला म्हणले की नाही मी सरप्राईज देणार आहे तुम्हाला.
मला म्हणा येत नाही बरं का. सरप्राईज हा? सरप्राईज हा. छपला आहे छपला आहे. तर नक्कीच देणार आहे. तर दिवस आले ते थोडं मी म्हणलं होतं 14 तारखेला होईल, 15 तारखेला होईल, 16ला होईल, 17ला होईल, पण झालंच नाही. तर उद्या आता मग 18ला झालं तर झालं होय. हा होतंय. होतंय. तर मला म्हणले ते तुझं काम होणार 100%. तर बघू आता उद्या दिवस तेवढ्याचा लवकरच आले आपलं. इंदापूरला होतो तेव्हा आम्ही असंच करायचो बघा, आहे का ना ताई. हापायला तेव्हा आपला दादू ते बारका होता आणि मग आजारी पडला, त्याला झटकं तर सारखं येत होतं. आता इकडे आल्यापासून ह्या भटीवर आल्यापासून झटकं बंद झालं. फक्त इथं आल्यावर फक्त याचा हलका झटका, पण भीती वाटते सारखी. आणि तिथं सारखंच यायचं आठवड्यातनं 2 बरं आहे. मग आपल्या चिखलावती राहायची आमची, मग काढायचो. मग तिथं आम्हाला असं होतं की चिपूल काढला तर 100 रुपये होतं. त्यामुळे ते चिपूल काढावंच लागत आहे का ना. लय म्हणजे लय वाईट परिस्थितीत ना, लय म्हणजे लय आलो या असं नाही होय. खर्च वेगळाच, खर्च वेगळीच नाही. मग आता 6 गारं काढलं म्हणजे असं 6 म्हणजे गारं तुम्हाला कळतं का नाही तर मला काय माहित नाही, पण 6 असली आळी काढली चिकल चिखल तर 600 रुपये यायचं. आणि त्यातलं एक अर्धा खडच झालं का 500 रुपये, म्हणून ते काढावंच लागायचं. लय बरं सुटलं. तेव्हा ती बघतेचा कागद दाखव की त्यांना कशी ती वाटते ती. आता लय वाटते. बघा आमच्या इथे किती पाईपलाईन फुटली आहे. हे काय पाईपलाईन काढल्या लागलेली टाकली का दिवशी मी ना तिथं पाईपलाईन इथे असं पाणी निघलंय बघा. किती पाणी निघतंय. इथं बघा की किती पाणी लय बघा. पाणी किती निघायला लागलंय. पाईपलाईन खाल्लेले पाईप फुटलाय खालचा. बघा की किती मेहनत झाली. तिकडं दिसेमीनं पडलाय पाईपलाईन. चला तुम्हाला दाखवतो पाईपलाईन का पाईपलाईन कसं फुटले बघितले का.